बातमी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आहे। नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठीच NIA ची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल? NIA ची टीम दाखल झालेली आहे, नेमकं कोणकोणत्या भागामध्ये ते तपासणी करणार आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वैष्णवी औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर कुठेही ठिणगी पडू नये याची खबरदारी NIA ची टीम घेणार असल्याचं कळतंय आणि ती एक टीम मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचलेली आहे। विशेषतः काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांनी पाहणी केली, रेकी केली। शिवाय खुलताबाद इथं जाऊन सध्याची जी तपास यंत्रणा काम करते आहे, प्रशासन कसं काम करते याचाही त्यांनी आढावा घेतला आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी दंगलीची पार्श्वभूमी अशा जालना, बीड, उदगीर, नांदेड अशा ठिकाणीही NIA ची टीम जाऊन तिथं पाहणी करते, बारीक लक्ष ठेवते, जेणेकरून कुठली दंगल उचलू नये किंवा तशा दंगलीला कारणीभूत असणारे व्यक्ती ऍक्टिव्हिटी करू नये। एकंदरीतच आपण पाहतोय की संवेदनशील ठिकाणं जी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली, त्या सगळ्या ठिकाणी NIA ची ATS ची टीम आता पाहणी करणार आहे आणि नेमकं या तपासातून पुढे कायदा किंवा काय दक्षता घेतली जाते हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद माधव, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।